अधिक महिन्यामध्ये 3 तारखेला जी संकष्ट चतुर्थी येते तिला विभुवन संकष्ट चतुर्थी असे म्हणतात. जी 3 वर्षांनी एकदा येते आणि ह्या संकष्ट चतुर्थीचं महत्त्व व माहिती आपण ह्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तसंच ह्या संकष्ट चतुर्थीला कोणती अशी एक गोष्ट आहे जी प्रत्येकाने नक्की करायला हवी. चला तर जाणून घेऊया. ह्या संकष्ट चतुर्थीचं महत्त्व असं आहे की ही विभुवन चतुर्थी आहे, जी विभुवन ह्या शब्दापासून तयार झाली आहे. विभुवन हा शब्द त्रिभुवन ह्या शब्दापासून तयार झालेला आहे आणि त्रिभुवन पालन अशा महागणपतीची पूजा ह्या संकष्ट चतुर्थीला केली जाते. मग आपण नक्की काय करायचं तर 3 तारखेला जी संकष्ट चतुर्थी अधिक महिन्यात आलेली आहे, ह्या दिवशी म्हणजे इतर संकष्ट चतुर्थींना जरी तुम्ही उपवास करत नसाल तरी अधिक महिन्यामध्ये ह्या दिवशी असणाऱ्या संकष्ट चतुर्थीला तुम्ही तुमच्या तब्येतीला झेपेल असा उपवास नक्की करा. त्याचबरोबर तुम्हाला जमत असेल तर सकाळी उठल्या उठल्या गणपती बाप्पांची घरात जी गणपतीची छोटीशी मूर्ती असेल त्याची षडोपचारी पूजा नक्की करा. त्याला दुर्वा, जास्वंदीचं फूल आणि मोदक अर्पण करा. जर सकाळी तुम्हाला पूजा करणं शक्य नसेल तर संध्याकाळी तर पूजा होणारच आहे. त्यामुळे त्याचं इतकं काही नाही. संध्याकाळी अर्थात रात्री चंद्रोदयानंतर गणपतीची पूजा करायची आहे. 3 तारखेला चंद्रोदय आहे रात्री 9:47 9:47 काय करायचं? सगळ्यात आधी चंद्राला अर्घ्य अर्पण करायचं. चंद्राला अर्घ्य द्यायचं म्हणजेच एका तांब्यात शुद्ध पाणी घ्यायचे, त्यात थोडेसे कच्चे दूध टाकायचे, अक्षता टाकायच्या, चंदन टाकायचे आणि हे पाणी चंद्राला अर्पण करायचे. नमस्कार करायचा आणि मग गणपतीची आरती करून गणपतीला नमस्कार करून मग उपवास सोडायचा आहे. जसं आपण इतर संकष्टी चतुर्थींना करतो तसंच ह्या चतुर्थीलाही करायचे आहे आणि तशीच आरती ह्या संकष्ट चतुर्थीला करणं ही अपेक्षित आहे. संकष्टी चतुर्थी संकट हरणारी, इच्छापूर्ती करणारी आहे. अधिक महिन्यात कुठलीही उपासना तुम्ही केली तर त्याचं फळ अधिक मिळतं हे लक्षात असू द्या. म्हणून ह्या संकष्टी चतुर्थीला जर तुम्ही गणपती अथर्वशीर्षाची 21 आवर्तनं करू शकलात तर त्याचं फळ तुम्हाला अधिक मिळणार आहे. इच्छापूर्तीसाठी, संकट दूर होण्यासाठी गणपती अथर्वशीर्ष जे आहे ते 21 वेळा म्हटलं जातं. त्याला 21 आवर्तनं असं म्हणतात आणि हे 21 अथर्वशीर्ष जर तुम्ही ह्या संकष्ट चतुर्थीला 21 वेळा म्हणू शकलात तर अतिउत्तम. तुमची इच्छापूर्ती होईल, तुमची संकटातून सुटका होईल, गणपती बाप्पाची कृपा तुमच्यावर होईल. गणपती बाप्पाची संकष्ट चतुर्थी हे जे व्रत आहे ना, हे व्रत प्राचीन आहे. माता यशोदाने सुद्धा हे व्रत केलं होतं असं पुराणामध्ये उल्लेख आहे. म्हणूनच संकष्ट चतुर्थीचा अनुभव अनेक गणेश भक्तांना सुद्धा येतो. अनेकांनी कितीतरी इच्छा मनात ठेवून संकष्ट चतुर्थीचं व्रत केलंय आणि त्यांच्या इच्छा पूर्ण झाल्या आहेत. तुमची सुद्धा इच्छा पूर्ण झाली असेल असा तुमचा अनुभव असेल तर तो कमेंट बॉक्समध्ये नक्की नोंदवा. कारण तुमच्या ह्या कमेंटने इतरांना प्रेरणा मिळणार आहे आणि इतर जे संकटात आहेत, जे गोंधळलेले आहेत, त्यांची मनस्थिती ठीक नाहीत, त्यांना एक आशेचा नवा किरण दिसणार आहे. आता अनेकांचं असं म्हणणं असेल की तुम्ही गणपती अथर्वशीर्षाबद्दल म्हणताय, पण ते आम्हाला म्हणता येत नाही. ते संस्कृतमध्ये आहे आणि अवघड आहे.
काही हरकत नाही. तुम्ही गणपती बाप्पाचं संकटमोचक गणेश स्तोत्र म्हणू शकता. हे संस्कृतमध्ये आहे आणि मराठीमध्येही आहे. त्या स्तोत्राचा सुद्धा तितकाच लाभ होतो. जी भाषा आपल्याला सोपी वाटेल ती म्हणायची आहे. त्या भाषेत आपल्या भावना गणपती बाप्पांना सांगायच्या आहे. ईश्वर शेवटी भावाचा भुकेलेला असतो हे लक्षात ठेवायचं आहे. आपल्या मनात किती श्रद्धा आहे, आपण किती चांगल्या मनाने, किती निर्मळ मनाने ईश्वराची प्रार्थना करतोय हे ईश्वरासाठी महत्त्वाचं आहे. म्हणूनच गणपती बाप्पाचं हे जे संकटनाशक गणेश स्तोत्र आहे, हे स्तोत्रसुद्धा तुम्हाला लाभ देणारं आहे. ते तुम्ही म्हणू शकलात तर अतिउत्तम आणि दोन्ही करायला जमणार नसेल तर कमीत कमी ही दोन्ही स्तोत्र ऐकू शकलात तर मन लावून ऐका. गणपती बाप्पाचं स्मरण करा आणि गणपती बाप्पाचा एक मंत्र आहे त्याचा एक माळ जप करा. कोणता आहे तो मंत्र? ओम गणपते नमः. हा साधा सोपा मंत्र आहे. सगळ्यांनाच माहीत असणारा हा मंत्र आहे. फार अवघड स्तोत्र म्हणायला जमत नसेल तर 108 वेळा ह्या मंत्राचा जप करा. तुम्ही अगदी काही करू शकला नाही तर ह्या मंत्राचा जप नक्कीच करा. गणपती बाप्पाचं कसं आहे माहीत आहे का? विद्यार्थी, लहान मुलं, मोठी माणसं, ज्येष्ठ व्यक्ती सगळेजण गणपती बाप्पाची साधना उपासना करतात. ज्यांना जसे जमेल तशा पद्धतीने ते उपासना करतात. गणपती बाप्पा भक्तांच्या हाकेला साथ देणारे देवता आहे. गणपती बाप्पाच्या पूजेला जास्त नियम नाहीत. म्हणूनच संकष्टी चतुर्थीचं व्रत करणाऱ्यांची संख्या जास्त आहे. आता जे विद्यार्थी आहेत, जे अभ्यास करतायत, स्पर्धा परीक्षांची तयारी करतायत किंवा 8वी, 9वी, 10वीत आहे, त्यांना जर भीती वाटत असेल, परीक्षेची, अभ्यासाची भीती वाटत असेल, तर त्यांनी गणपती बाप्पाचं संकटनाशक गणेश स्तोत्र जे आहे ते म्हणायला नक्कीच शिका आणि रोज म्हणावं. गणपती बाप्पा बुद्धिदाता आहे. तो तुमच्या मनातील भीती नक्कीच दूर करेल आणि एकाग्रता वाढवेल. अभ्यासाबद्दल तुमच्या मनात असणारी भीती त्यामुळे दूर होऊन अभ्यासाबद्दलची प्रीती वाढेल. विद्यार्थ्यांनी तर हा उपाय नक्कीच करावा. पालक हे ऐकत असतील तर त्यांनी त्यांच्या मुलांना हे करायला सांगावं. माहिती आवडली असेल तर कमेंट बॉक्समध्ये गणपती बाप्पा मोरया लिहायला विसरू नका आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर करा. धन्यवाद.